ब्युटिफुल लेडीज. ब्लाऊजची फिटिंग कशी आली आहे ती तुम्ही बघा. हाताला तर क्रीज येणारच कारण हात मी थोडेसे लूज ठेवलेत, पण बॉडीला बघा बिलकुल कुठे क्रीज आली नाही आहे. आकार जो आहे तो किती सुंदर बसला आहे. मी कप्स लावलेले नाही आहेत ह्याला, तरी पण चेस्ट व्यवस्थित बसली आहे एकदम. त्यानंतर मागे मी नाडी लावणार होते, पण नंतर मी विचार केला की डिझाईन छान नाही दिसणार ह्याचं, म्हणून मी एक वरती हुक लावलं आहे. त्यानंतर बघा मी वाकून दाखवते तुम्हाला. गळा बिलकुल उतरत नाही आहे. युजुअलपेक्षा आपण थोडासा कमी गळा ठेवला आहे, बट स्टील मोठा झाला आहे. आपला ब्लाऊज तयार कसं झालं आहे हे तर तुम्ही बघितलंच असेल. आता ह्यामध्ये बघा 2 प्रकार आहेत, ॲक्च्युली 3 प्रकार आहेत. तिसरा प्रकाराचा ब्लाऊज मी नंतर अपलोड करणार आहे, त्यामुळे मी त्याला इथे मेन्शन करत नाही. मधुबाला पॅटर्नमध्ये इथे आपल्याकडे 2 पॅटर्न आहे. एका पॅटर्नमध्ये बघा कटोरीसारखा जो टक्स असतो तो असतो. त्यानंतर दुसऱ्या पॅटर्नमध्ये बघा प्रिन्सेस लाईन जो की आपण बनवला आहे. या पॅटर्नमध्ये बघा योगपट्टी जी आहे ती गोल आकारामध्ये, पण यामध्ये बघा स्ट्रेट आकार आहे. लक्षात घ्या, तुमच्या योगपट्टीचा आणि नेकलाईनचा ब्लाऊजच्या लुकवर एवढा मोठा इम्पॅक्ट असतो ना, की तुम्हाला इथे लगेच कळत असेल. बघा तुम्ही कम्पेअर करा, जवळच आहे इथे. हा ब्लाऊज आणि हा ब्लाऊज लुकमध्ये किती फरक आहे. का फरक आहे सांगते मी तुम्हाला. जी रेग्युलरली नेहमी घेतली जाणारी नेकची लेंथ आहे, आता समज मी माझा ब्लाऊज नेहमी 7.5 गळा ठेवून वापरते, तर 7.5 जर मी गळा ठेवला तर ती नेकलाईन अशी दिसेल. पण हेच जर मी 1 इंच कमी घेतली तीच नेकलाईन सेम, तर ही अशी दिसेल. बघा लुकमध्ये नेकलाईनमुळे किती फरक येतो. दुसरी गोष्ट, हा जो कटोरीचा टक्स आहे तो त्याला थोडंसं जुन्या स्टाईलचा लुक देतो, बट जो आपण प्रिन्सेस लाईन कट दिलाय त्याच्यामुळे थोडासा फॅन्सी टच मिळालाय त्याला. या योगपट्टीमुळे बुबीज जास्त हायलाईट होतात, म्हणजे ज्यांना बिलकुल बुबीज नाही किंवा छोटे छोटे बुबीज आहेत, तर त्यांच्यासाठी ही जी योगपट्टी आहे ती अप्रोप्रिएट आहे. पण ज्यांचे ऑलरेडी बुबीज हेवी आहेत, ज्यांना कप साईज जास्त आहे, त्यांना ते अजून हायलाईट झालं तर ते चांगलं नाही दिसणार, म्हणून त्यांना स्ट्रेट जी योगपट्टी आहे ती आहे, जी की मी बनवली आहे. सो शिकवणार तर मी दोन्ही पण आहे तुम्हाला, म्हणजे हे पण शिकवणार आहे. आता समज एखादा कस्टमर आला तुमच्याकडे आणि त्यांना असंच हवं असेल की बाबा मला नेकलाईन थोडी जास्त मोठी हवी आहे आणि मला टक्स हवाय, तर तुम्हाला ते शिवता आलं पाहिजे. असं नाही की बाबा मला प्रिन्सेस लाईनच येत आहे, तसं नाहीये. तुम्हाला मी ही पण योगपट्टी शिकवणार आहे, ही पण योगपट्टी शिकवणार आहे, हे टक्स पण शिकवणार आहे, प्रिन्सेस पण शिकवणार आहे. स्टेप बाय स्टेप आपण सगळं शिकणार आहोत. आता फ्रंटला आपण काय करणार आहे ते सगळ्यात पहिले लक्षात घेऊ, काय काय चेंजेस आहेत. तर आपण जी नेहमी नेकलाईन घेणार आहे त्यापेक्षा थोडी छोटी घेणार आहे, म्हणजे मी 7.5 नेहमी घेते, तर मी 6.5 नेकलाईन घेणार आहे. तुम्ही पण सेम करा. जितकी तुम्ही नॉर्मली नेकलाईन घेता इतर ब्लाऊजसाठी त्याच्यापेक्षा पाऊण किंवा 1 इंच कमी घ्या, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. त्यानंतर जी काही माझी शोल्डर पट्टी असते नेहमी, त्याच्यापेक्षा शोल्डर पट्टी कमीत कमी अर्धा ते पाऊण इंचानी जास्त घ्या. कारण ह्या ब्लाऊजचा लुकच असा आहे की तुमचं शोल्डर पट्टी मोठी असल्यामुळे गळ्याला सुंदर आकार असा देता येतो. तुम्ही जर शोल्डर पट्टी जितकी छोटी ठेवाल तितकी तुमचा गळा इथूनच सुरू होणार आहे, मग तो असा आकार देता येत नाही छान. सो तुम्ही नेहमी जेवढी घेता त्याच्यापेक्षा अर्धा किंवा पाऊण इंच जास्त घ्या, लुक खूप सुंदर येईल. आता मी बघा नेहमी 2 घेते शोल्डर पट्टी माझी, तुम्ही इतर ब्लाऊज मध्ये बघितलं असेल, तर याच्यामध्ये मी 2.5 घेणार आहे. तुम्ही जेवढं पण रेग्युलरली घेताय त्याच्यामध्ये अर्धा किंवा पाऊण इंच घ्या, सुंदर दिसतं अगदी. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या भागामध्ये हे आपण ह्या गोष्टी करणार आहे. आपण प्रिन्सेस लाईन बनवणार आहे, स्ट्रेट योग बनवणार आहे आणि हेअर कटिंग मध्ये मी तुम्हाला हे एक्सप्लेन करणार आहे की हे जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर कसं करायचं, ते कटिंग मध्येच मी तुम्हाला सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहे. आता मागच्या भागाला बघा मी हे बनवलंय, असं नेकलाईन बनवली आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोणताही गळा टाकू शकता. ठीक आहे. तुम्ही इथे वरती डोरी नाही जरी बांधली तरी वरती समज एक हुक असेल किंवा मग एक बटन लावलं किंवा मग तुम्ही 2 बटन्स ठेवले, 2 किंवा 3 बटन्स ठेवले आणि मग खाली ठेवलं, मध्ये कुठलाही आकार दिला, तुम्ही इथे काहीही गेम करू शकता. फक्त आपल्याला वरती बोटनेक आहे एवढं लक्षात ठेवा. पण हा रेग्युलर बोटनेक पेक्षा थोडासा डीप राहतो. म्हणजे रेग्युलर जो बोटनेक असतो तो जरा जास्तच आपला गळ्याला टच होऊन असतो, पण हा एवढा टाईट बसणारा बोटनेक नाहीये, हे थोडासा खाली असतो युजल गळ्यापेक्षा. ठीक आहे. आता जे माझ्या स्टुडंटनी मला फोटो पाठवला होता, मी तुम्हाला स्क्रीनवर वाटल्यास शेअर करते फोटो. तर तिने मला सांगितलं होतं की मॅडम मला अशी नेकलाईन हवी, तर बघा ह्याच नेकलाईनला तुम्ही गोल गोल करून अशी बनवू शकता. मला ते खूपच म्हणजे मी एवढं ओव्हर नाही घालत, सो मला वाटलं की मी तो ब्लाऊज बनवला की मी घालू नाही शकणार. पण ही आकार कसे द्यायचे, एकसारखे वेगवेगळे आकार, टेम्पलचे आकार वगैरे, ते मी सगळं तुम्हाला कटिंगमध्ये एक्सप्लेन करणार. ठीक आहे. चला क्राफ्टिंगला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण बनवतो मागचा भाग.
आता मागचा भाग बनवण्यासाठी बघा तुम्ही कोणत्याही मापाचा, मला कितीतरी मेसेजेस येतात ह्याच्यामध्ये वेगळ्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये की मॅडम 36 कटोरी, 38 कटोरी, 40 कटोरी, 41 कटोरीचा व्हिडिओ वेगळा वेगळा बनवा. लक्षात घ्या, वेगळ्या वेगळ्या व्हिडिओ बनवण्यापेक्षा मी जर एका स्पेसिफिक मापाचं बनवलं तर ते खूप कमी लोकांना, विशिष्ट मापाच्या लोकांनाच तो व्हिडिओ हेल्पफुल राहील. पण मी ज्या पद्धतीने हे बनवते ना ड्राफ्टिंग, ते सगळ्या मापाचं तुम्ही बनवू शकता. मी जर म्हणते ना शोल्डरच्या निम्म, तर तुमचं शोल्डर तुम्हाला माहित पाहिजे, त्याच्या निम्म करून तुम्हाला टाकता आलं पाहिजे. मी जर म्हटले ना छातीचा चौथा भाग, तर तुम्हाला तुमच्या छातीचा चौथा भाग नाही का टाकता येत. सो खूप इझी आहे, तुम्ही फक्त मन देऊन बघा, लक्ष द्या एकदम, आणि व्हिडिओ स्टॉप करून करून तुम्ही माप टाका. म्हणजे समज तुम्ही व्हिडिओ समोर चालू ठेवला आणि माप टाकता टाकता पॉज केलं, समज मी एखादं माप सांगितलंय, तर ते टाकेपर्यंत तुम्ही व्हिडिओ पॉज करा, तुमचं माप कॅल्क्युलेट करा, टाका, आणि मग पुढचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला इझी जाईल. चला, सगळ्यात पहिले आता बॅकला आपलं ओपनिंग आहे, ठीक आहे. त्यामुळे बॅकला ओपनिंग असल्यामुळे मी इथे ऑलरेडी आपल्याला हुकलूक पट्टीसाठी जे अर्धा इंच लागतं, ते अर्धा इंच मी कंपल्सरी आपल्याला इथे घ्यावंच लागणार आहे. आता मी इथून पुढची जी पण मापं टाकणार आहे ती या लाईनच्या पुढे टाकणार आहे. सो मी तुम्हाला सारखं सारखं मेन्शन नाही करणार की या लाईनच्या पुढे टाका वगैरे, ठीक आहे. तुम्हाला कळलं पाहिजे की या लाईनवरूनच पुढची मापं टाकली जाणार आहे. ह्या लाईनच्या अलीकडून मी जी मापं टाकेल मी तुम्हाला सांगेन, ठीक आहे. चला, सगळ्यात पहिले मी संपूर्ण शोल्डर, तुमचं जे अंगावरचं शोल्डर आहे त्या अंगावरच्या शोल्डरचं निम्म तिथे टाकायचंय. आता तुमचं शोल्डर किती पण असू शकतं, माझं आहे 14, तर 14च्या निम्म होतं 7, ठीक आहे. तुमचं शोल्डर आहे त्याच्या निम्म तुम्ही टाका. त्यानंतर त्याच्यामध्ये काही अधिक नाही करायचं, वजा नाही करायचं, काहीच नाही. त्यानंतर कंपल्सरी सर्व मापांसाठी इथे 1 इंच उतरवायचे आपल्याला, सर्व मापांसाठी. त्यानंतर कंपल्सरी इथपासून, या रेषेपासून आपल्याला 2.5 इंच मार्किंग करायची, म्हणजे आपली हुकलूकची पट्टी आहे ना तिथपासून 2.5 इंच सर्व मापांसाठी. हे आपलं बेसिक माप आहे. आपली शोल्डर पट्टी जी आहे ती ह्या मापाच्या आतमध्ये बनणार आहे, ठीक आहे. आता इथून झाल्यानंतर आपल्याला घ्यायचंय आपली मुंडा खोली. बघा मी तक्ता देते तुम्हाला स्क्रीनवर, तुम्हाला काही कॅल्क्युलेट करायची गरज नाही. तर माझं 6.25 आणि 1 रेष येते माझ्या मापानुसार, ठीक आहे. तर मी माझ्या मापानुसार 6.25 आणि 1 रेष घेतीये. माझं 32 माप आहे, 32 छाती आहे माझी. तुम्ही तक्त्यामध्ये तुमची चेस्ट जेवढी आहे तेवढं ते माप घ्या. त्यानंतर इथे बनवायचंय आपल्याला मुंड्याचा आकार. सगळ्यात पहिले आपल्याला हे जे काही आहे, तुमचं जे काही मिळालंय तुम्हाला, त्याचा करायचंय तुम्हाला निम्म. आता बघा हे जेवढं माप आहे त्याच्यापेक्षा हे आणि हे माप अर्धा इंचाने कमी कमी असतं. मग माझं हे 7 आहे, तर मधलं माप 6.5, इथलं पण माप 6.5 असणार आहे, ठीक आहे. तुमचं वरचं जे पण माप असेल ते तुमचं अर्धा इंचाने कमी असेल. आता बघा इथे अर्धा इंच कमी, इथे अर्धा इंच कमी. जोडूयात आपण ह्याला. बघा थोडंसं खालपर्यंत जोडतीये मी. त्यानंतर हे जे तिरपं क्रॉस घ्यायचंय ते मी तुम्हाला स्क्रीनवर देते. तुम्हाला तुमच्या मापानुसार किती घ्यायचंय, माझ्या मापानुसार मी 1 इंच घेतीये, तक्त्यानुसार तुम्ही घ्या. आता बघा मी हे छान असं तिन्ही पॉइंट्स जोडले जातील असं आकार देते. आता बघा आपला पुढचा गळा डीप आहे, त्यामुळे इथून आपल्याला सगळ्या मापांना, सर्व मापांना कंपल्सरी अर्धा इंच वजा करायचंय सर्व मापांसाठी. बघा मागच्या ब्लाऊज मध्ये आपण छोट्या मापासाठी इथून 1.5 इंच वजा केलं होतं आणि मोठ्या मापांसाठी इथे अर्धा इंच वजा केलं होतं, पण मध्यम आणि मोठ्या मापासाठी अर्धा इंच वजा केलं होतं. मग ह्याच्यात का नाही करत आहे आपण तसं, त्याचं पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा जो पॅटर्न आपण बनवतोय त्याची शोल्डर पट्टी आपण युजल पेक्षा थोडी मोठीच ठेवणार आहे. मग जी शोल्डर पट्टी मोठी असते तर तिला इथे काचलं, मग आता आपण सेम तेवढंच वजा केलं तर इथे ब्लाऊज तुमच्या मानेमध्ये तुम्हाला काचेल. त्यामुळे आपण युजली घेतल्या जाणाऱ्या शोल्डर पट्टीपेक्षा जास्त शोल्डर पट्टी घेत आहोत, म्हणून सर्व मापांसाठी तुम्हाला इथे फक्त अर्धा इंच वजा करायचंय, ठीक आहे. अर्धा इंच वजा केलं. आता हे जे वजा केलेलं शोल्डर आहे ते आणि इथे आपला पॉइंट जोडून द्यायचा आहे. त्यानंतर या दोघांचा काढायचा आपल्याला मध्य. मध्य काढला मी. आता इथून आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचंय, ठीक आहे. बघा गळ्याचं मार्किंग आपण इथून करतो कारण हे आपलं मेन माप आहे. इथून जर केलं तर तुमचा गळा तुम्हाला काचला जाणार आहे, ठीक आहे. 2 इंचावर मार्किंग करते मी, तुम्हाला देते मी स्क्रीनवर कोणासाठी किती पर्यंत गळा घेता येईल ते, ठीक आहे. 2, 2.5, 3 किंवा फार फार तर 4 इंचापर्यंत आपण गळा घेऊ शकतो. बघा आता मी ही रेग मारली आहे, पण गळ्याचा आकार देताना मला पहिले शोल्डर पट्टी फिक्स करायची आहे. अर्धा इंचावर मार्किंग करते मी, ठीक आहे. मग ती मी रेष बनवतीये डॉट डॉटनी. आता डॉट डॉटनी का बनवतीये, कारण आपल्याला कळलं पाहिजे की बाबा इथून आपल्याला नाही कापायचं, ठीक आहे.
आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, नेहमी घेतल्या जाणाऱ्या शोल्डर पट्टीपेक्षा तुम्हाला अर्धा किंवा पाऊण इंच मोठं घ्यायचंय. मोठं माप असेल, ज्यांचे शोल्डर खांदे रुंद असतील त्यांनी पाऊण इंच एक्स्ट्रा घ्या. ठीक आहे, आता मी 2.5 इंच घेतेय, मग 2.5 इंच घेतेय म्हटल्यावर बघा, आता इथून जेवढं पण माप आपण घेतोय शोल्डर पट्टीचं, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच अधिक करून ठेवायचंय. आता बघा, मला जी शोल्डर पट्टी हवी आहे ती तयार हवी 2.5 इंचाची. मग मी इथे 3.5 इंचाच्या ह्याच्यावर मार्किंग करणार आहे. बघा, मी जिथे डॉट डॉट वाली लाईन आहे तिथे मार्किंग करणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे जोडायचंय 90 अंशाचा कोन बनवायचा आहे. बघा, 90 अंशाचा कोन बनवला. आता मी ह्याला छान आकार देणार आहे, गोल गोल. तुम्हाला हवा तसा आकार द्या तुम्ही. बोट सारखा आकार दिला तरी हरकत नाही, पण ह्याला मागे गोलच आकार असतो, फार बोट सारखा आकार मिळत नाही, कारण आपण युजली जेवढी शोल्डर पट्टी ठेवतो त्याच्यापेक्षा थोडी मोठी शोल्डर पट्टी ह्याला असते. ठीक आहे, ऍक्च्युअल पुढचा लुक सुंदर येण्यासाठी शोल्डर पट्टी मोठी घेणं गरजेचं आहे आपल्याला. त्यानंतर आता इथलं गळ्याचं माप आपलं क्लिअर झालंय. आता आपल्याला टाकायची पूर्ण उंची. बघा, पूर्ण उंची मी इथून घेतेय. ठीक आहे ना. आता पुढच्या उंचीमध्ये तुम्हाला 1 इंच अधिक करून ठेवायचे. पुढची उंची माझी किती आहे? 14.5. तर 14.5 मध्ये मी 1 इंच अधिक करून ठेवतेय. 15.5 इंचावर मार्किंग केलं. बघा, तुम्हाला जर पुढची उंची मागची उंची कन्फ्युजन होत असेल तर मागची जी काही उंची आहे तुमची त्याच्यामध्ये तुम्ही जर कप साईज अजिबात नसेल तर 1 इंच मिळवा, थोडेफार असतील तर बऱ्यापैकी मीडियम ठीकठाक असतील तर 1.5 इंच मिळवा, मोठे बुबीज असतील तर 2 किंवा 2.5 इंच मिळवून घ्या. ठीक आहे, आता इथे टाकायचं आपल्याला संपूर्ण छातीचं माप. लक्षात घ्या, आपला मागून बोटनेक आहे, इथे गळ्याला बंद. मागे तुम्ही किती मोठं बोल पाडा, पण इथे तर बंद आहे ना तुमचा गळा, त्यामुळे आपल्याला इथे अर्धा इंच लुजिंग द्यायचंय. त्यामुळे संपूर्ण छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच ठेवायचे सर्व मापांसाठी. बघा, माझी संपूर्ण छाती आहे 32, त्याचा चौथा भाग येतो 8, त्याच्यामध्ये मी अर्धा इंच लुजिंग देणार आहे. मग किती येतं माझं? 8.5. 8.5 इंचावर मार्किंग केल्यानंतर मी 1.5 इंच शिलाई मार्जिन देते. त्यानंतर टाकायचे आपल्याला कंबर घेराचं माप. कंबर घेराचं माप टाकण्यासाठी ह्याच्यामध्ये कोणतंही अधिक करायचं नाही, डायरेक्ट चौथा भाग टाकून द्यायचा. माझ्या कंबर घेराचा चौथा भाग आहे 6.5 इंच. ठीक आहे, मार्किंग केलंय मी. जोडून घेते आता हे दोन्ही पॉइंट्स. आता मागचा भाग पूर्ण तयार करायला तुम्हाला तर माहितीच असेल, आपल्याला पुढचा भाग तयार करावा लागतो. चला, पुढचा भाग बनवून घेऊया आपण. चला, आता पुढचा भाग बनवताना लक्षात घ्या, आपल्याला हे अखंड बनवायचंय. म्हणजे जे काही पुढचा जो पूर्ण स्ट्रक्चर आहे बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण हा एक तुकडा असणार आहे, म्हणजे हा साईडचा पूर्ण योगपट्टीला जोडलेला एक तुकडा आणि हा मधला एक अखंड तुकडा. तर मग हे दोन्ही पार्ट जे आहे, हा पार्ट 1, हा पार्ट 2, आपण काय करणार आहोत, एक अखंड तुकड्यामध्ये बनवणार आहेत आणि ह्याचे मग वेगळे वेगळे तुकडे करणार आहे. त्यानंतर पण ह्याचा पार्ट 1 चे 2 तुकडे होणार आहेत. ठीक आहे, हा A, हा B. ठीक आहे, म्हणजे ह्या पार्टचे 2 ऑलरेडी तुकडे वेगळे वेगळे होणार आहे. मग आपण काय करणार, हे सगळं अखंड बनवणार, हा पार्ट वेगळा काढल्यानंतर ह्या 2 पार्टला वेगळं वेगळं करणार आहोत आपण. ठीक आहे, चला बघूया. पुढचा भाग बनवताना आपल्याला इथे हुकलूक पट्टी वगैरे काही बनवायचं नाही, कारण ते आपलं मागच्या बाजूला आपण केलेलं आहे. मागची काही मापं आपली रिपीट होतात, ती म्हणजे शोल्डरचं माप, शोल्डर उतार वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, आता मागे जेवढं शोल्डर घेतलं होतं सेम तेवढंच शोल्डर आपल्याला इथे ठेवायचंय. मी मागे 7 ठेवलं होतं, इथे पण मी 7 ठेवतेय. त्यानंतर इथे कंपल्सरी सर्व मापांसाठी 1 इंच उतरवायचंय तुम्हाला. त्यानंतर इथे अर्धा इंच मार्किंग करायचं, 2.5 इंच मार्किंग करायचे सर्व मापांसाठी. जोडूयात ह्या दोन्ही पॉइंटला. आता जी मुंढा खोली आहे ती मागच्या भागापेक्षा अर्धा इंचानी आपली कमी असते. तर मागची माझी किती होती, बरोबर 6.25 आणि 1 रेष, तर त्याच्यामधून अर्धा इंच कमी करून मी ठेवते. तुमचं जेवढं पण मागे आलं असेल त्याच्यामधून बरोबर अर्धा इंच कमी करून तुम्ही ठेवा. पुढचा गळा आपला डीप आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं इथे चेस्टचं माप. आता इथे लक्षात ठेवा, चेस्टच्या मापामध्ये आपल्याला कंपल्सरी सर्व मापांसाठी पाऊण इंच अधिक करायचंय. त्यामुळे तुमचं जे पण छातीचा चौथा भाग असेल तो टाकायचा आणि त्याच्यामध्ये पाऊण इंच अधिक. आता बघा, 8 माझा छातीचा चौथा भाग आहे, त्याच्यामध्ये पाऊण इंच अधिक केल्यानंतर येतं 8.25. 8.25 इंचावर मार्किंग करतेय, त्यानंतर 1.5 इंचाची मी देते मार्जिन. ठीक आहे,
त्यानंतर आता आपल्याला मुंढा बनवायचा आहे बघा. पुढचा गळा आपला डीप आहे. 4, 4.5 किंवा 5 नंतर येणारे सगळे गळे डीप मध्येच पकडायचे तुम्ही. आता डीप जर गळा असेल, पुढचा मोठा गळा असेल, तर बोट नेक तर नाहीये, तर इथे तर तुमचं खांदा उतरणार, तर इथं सेम तुम्ही नाही ठेवू शकत, जेवढं पुढे मायनस केलंय तेवढंच. तर लक्षात ठेवा, आपल्याला जर माझा गळा 6, 6.5 ह्याच्या पेक्षा कमी असेल, तर मात्र मी इथून 1 इंच वजा करणार आहे. पण जर माझा गळा 7, 7.5, 8 असा असेल, तर मात्र मी इथून 1.25 इंच वजा करणार. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, मागचा जो ब्लाऊज होता त्याचा गळा मी डीप ठेवला होता, पण याचा आपल्याला शेप सुंदर दिसण्यासाठी आपल्याला कमी करायचा आहे गळा, सो मी 6.5 इंचच ठेवणार आहे. त्यामुळे मी इथे बरोबर 1 इंच वजा करणार आहे. ठीक आहे, कसं वजा करायचं आपल्याला? इथे एकदम सरळ बरोबर या रेषेला टेप ठेवायचा, असा 1 जिथे येते तिथं मार्किंग केलं. आता बघा, हे मोजूया आपण, किती आलं हे? जेवढं हे आलंय 6, तेवढंच मी इथे ठेवते. बघा, तुमचा गळा 6.25 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला इथे 1 इंच ठेवायचंय. जर तुमचा गळा 6.25 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इथे 1.25 इंच वजा करायचंय. हे जेवढं आहे मोजलं मी, इथे ठेवलं. सेम रेष मारूयात आपण आता ह्याला. आता रेष मारल्यानंतर याचा काढायचा आपल्याला मध्य. मध्य काढूया त्याचा. आता मध्य काढल्यानंतर इथून कंपल्सरी सर्व मापांसाठी 1/2 इंच आत यायचंय आपल्याला. आत आल्यानंतर इथे रेष मारतीये मी. आता 40 छातीपर्यंत इथं 1/2 इंच तिरपं जायचंय, पण 40 छातीच्या पुढच्या मापासाठी इथून 1 इंच तिरपं जायचंय. लक्षात राहील? बघा, आता हे मॅच करतीये मी आणि ह्याला छान असा आकार. मुंडा तयार आहे आपला. आता आपल्याला हे मायनस केलेलं शोल्डर आणि हे 2.5 इंचावलं मार्किंग ह्याचा काढायचंय मध्य. चला मध्य काढूया त्याचा. आता या मध्यावर टेप पकडून आपल्याला सगळी उंचीची मार्किंग करायची. आता इथून गळा. ठीक आहे. आता इथून गळा मी तुम्हाला काय बोलले की जेवढा नेहमी गळा ठेवतो त्याच्यापेक्षा 1/2 किंवा 1 इंचानी कमी करा आपला गळा. तर मी 1/2 इंचानी समज कमी करते. तर माझा 7.5 असतो, तर 7.5 मधून 1/2 इंच वजा केल्यावर किती राहतो? 6.25. तर बघा, 6.25 इंचावर मार्किंग केलंय मी. त्यानंतर माझे टक्स पॉइंटचं माप जे आहे ते 9.25 आहे, तर मी त्यामध्ये अर्धा इंच अधिक करून 9.10 वर मार्किंग करते. त्यानंतर तुमची जी पुढची उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून ठेवायचे. माझी 14.5 आहे, तुमची 15.5 घ्या. चला, आता ह्या रेषांना आपल्याला स्ट्रेट ओढून घ्यायचे लांब. आता ओढून घेतल्यानंतर बघा, गळ्याची जी मार्किंग आहे ती मी लगेच नाही करत आहे, तर गळ्याचं हे रेष ओढून घेतेय मी. आता मी इथपर्यंतच घेतली. बघू आता किती येते ते. शोल्डर पट्टी आपण पहिले डिसाइड करूया. सगळ्यात पहिले आपल्याला इथून उतरवायचं बघायचं. आता बघा, तुम्ही एक रेफरन्स मार्किंग करायचे. मी रेड पेन घेते म्हणजे तुम्हाला कळेल मला काय म्हणायचंय. आता बघा, ही जी आपली मुंडा खोलीची रेषा आहे, त्या मुंडा खोलीच्या रेषेच्या अर्धा इंच वरती आपल्याला मार्किंग करायचंय. ठीक आहे, करायचे मार्किंग. आता बघा, हे जे मी मार्किंग केलंय, आता या मार्किंगच्या जर मार्किंग वर किंवा त्या मार्किंगच्या वरच्या बाजूला, म्हणजे ह्या मार्किंग वर किंवा वरच्या बाजूला तुमची गळ्याची रेष येत असेल, तर मात्र तुम्हाला इथून काहीही वजा करायची गरज नाही. हे जसं आहे ना तसं तुम्हाला असं इकडे जिथं आलंय हे जोडलेलं, तसंच्या तसं तुम्हाला इथे असं जोडून टाकायचंय. ही तुमची शोल्डरची रेषा राहील, लक्षात घ्या. पण माझं तर ह्या रेषेच्या वरती नाही आलेलं, त्यामुळे मग मला काय करायचंय, ह्या रेषेच्या खाली, मग जरी तुमचं माप जरी ह्या रेषेच्या एकदम एवढंसं जरी खाली आलं ना, तरी सुद्धा तुम्हाला इथून 1/2 इंच वजा करायचंय, लक्षात घ्या. आता माझं खाली आलंय म्हटल्यावर मी किती इंच वजा करणार? 1/2 इंच. चला 1/2 इंच वजा करूयात ह्यातून.
तर हे माझा ऍक्च्युअल शोल्डर पट्टीचं माप ह्याच्यावर येणार आहे. पॉइंट क्लिअर आला, लक्षात झालं तुमच्या? ठीक आहे, हा पॉइंट क्लिअर आहे सगळ्यांना, कळलं? जर ह्या रेषेवर किंवा या रेषेच्या वरच्या बाजूला कुठेही तुमच्या गळ्याचं मार्किंग आलं तर तुम्हाला बरोबर जी वरची लाल रेष आहे तेवढंच तुमचं शोल्डरचं मार्किंग असेल. पण या रेषेच्या थोडं जरी खाली आलं किंवा कितीही खाली आलं तरी तुम्हाला कंपल्सरी 1/2 इंच वजा करायचं. आता आपल्याला इथे शोल्डर पट्टीचं माप ठेवायचंय बघा. मागच्या बाजूला आपण 3.5 इंच ठेवले, पण इथे आपल्याला अर्धा इंच कमी ठेवायचे. का? कारण इथून जो गळ्याकडून येणारा आकार आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आता बघा, इथून जी आपण हा जो पार्ट देणार आहे ना जोडायला, इथून आपल्याला बाहेरून मार्किंग द्यायचे सगळ्या मापाला, अगदी योगपट्टीपर्यंत. त्यामुळे आपल्याला हे डिस्टर्ब करून नाही चालणार. म्हणून आपण आधीच जर मार्किंग केलं ह्याचं गळ्याचं, जसं आपण नेहमी देतो इकडे मार्जिन, तर मग इथे डिस्टर्ब होईल आपला शेप. म्हणून आपल्याला फक्त इथलं मार्किंग अर्धा इंच एक्स्ट्रा द्यायचं, इथलं आपण नंतर ऍड करणार आहे. तर मागे दिलं होतं मी बघा, माझी जेवढी रेडी शोल्डर पट्टी मला हवी आहे त्याच्यामध्ये मी अर्धाच इंच अधिक करून ठेवणार आहे, कारण ते अर्धा इंचाचं मार्जिन आपण नंतर ऍड करणार आहे. तर बघा, मागे मी 3.5 ठेवलं होतं, आता मी इथे 3च ठेवते. आता हे मोजतीये मी, किती मिळालं मला, किती आहे हे, 3 इंच मिळाले. तर बघा, जेवढं पण इथे मिळेल त्याच्यामध्ये पाव किंवा अजून थोडंसं अर्धा वगैरे अधिक करून तुम्ही ठेवा. मोठं माप असेल, मोठे शोल्डर असतील, 1/2 इंच अधिक केलं तरी चालतं. मी अर्धा इंच अधिक करून ठेवतीये. ठीक आहे, आता बघा, हे मार्किंग केल्यानंतर तुम्हाला द्यायचंय गळ्याचा आकार. आता मी हे जास्त खोल नाही ठेवत, हे थोडंसंच मी असं ठेवते गोल. ठीक आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं चांगला गरगरीत गोल पण आकार देऊ शकता, तुम्हाला आवडत असेल तर. म्हणजे असं इथून ठेवून असं असं छान वरपर्यंत, पण मला नको, फार गोल आकार नकोय मला. ठीक आहे, आता इथून कंपल्सरी सगळ्यांना 1/2 इंच उतरायचंय. सॉरी, 1/2 इंच नाही, 1 रेघ. इथून कंपल्सरी सगळ्यांना 1 रेघ उतरवायचंय, कारण मागचा जो आपला नेक आहे तो आपल्याला जोडायला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, मागच्या शोल्डरला जोडायला. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला टाकायचंय कंबर घेण्याचं माप. लक्षात घ्या, ज्यांना बिलकुल कप साईज नाहीये त्यांच्यासाठी मी वेगळा चार्ट दिलाय ह्या बाजूला, आणि ह्या बाजूला जो चार्ट दिलाय तो तो दुसऱ्यांसाठी आहे, म्हणजे ज्यांना ऍक्च्युअल मध्ये कप साईज आहेत, मीडियम किंवा जास्त बुबीज आहेत त्यांच्यासाठी तो वेगळा चार्ट आहे. कंबर घेण्याचा चौथा भाग अधिक त्याच्यामध्ये तुम्हाला जे स्क्रीनवर माप दिलंय ते तुमच्या छातीनुसार तुम्हाला मिळवायचंय. तर आता माझं माप आहे, मला ठीकठाक मीडियम बुबीज आहेत, त्यामुळे मी दुसऱ्या तक्त्यामधलं माप घेतेय. ठीक आहे, नॉर्मल कप साईज वालं. तर मग माझं 6.5 कंबर घेण्याचा चौथा भाग आहे, त्यामध्ये मी 2.5 इंच मिळवते, म्हणजे 7.5, 8.5, 9. ठीक आहे, जे पण मिळालंय ते मी इथून मार्किंग करते. त्यानंतर मी 1.5 इंचावर मार्किंग करते, कारण मार्जिन आपलं 1.5 इंच आहे. जोडूयात आपण दोन्ही रेषा. आता दोन्ही रेषा जोडल्यानंतर तुम्हाला टाकायचे छातीचा 10वा भाग. बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तुमच्या हिशोबाने तुमचं जे माप असेल ते टाका. आता ह्या मापापेक्षा हे माप अर्धा इंचानी कमी असतं सर्व मापांसाठी. जेवढं तुम्ही वरती टाकले त्याच्यामधलं अर्धा इंच वजा करा आणि इथे टाका. जोडतीये मी आता ह्याला. आता तुम्ही कंबर घेण्यामध्ये किती अधिक केलं होतं? मी तर 2.5 अधिक केलं होतं. जेवढं अधिक केलंय ते तुम्हाला इथे ठेवायचंय. बघा, इथे 2.5 वर टेप ठेवलाय मी आणि इथे मी मार्किंग करते. जोडूयात आपण ह्या दोन रेषा. आता जोडल्यानंतर ह्या दोघांचं मध्य काढायचं आहे. आता या पण दोघांचं मध्य काढायचं आपल्याला. सेम या दोघांचा मध्य काढायचा. आता मध्य काढल्यानंतर आपल्याला इथून कंपल्सरी अर्धा इंच बाहेर जायचंय सर्व मापांसाठी, इथून 1/2 इंच जायचंय सर्व मापांसाठी. जोडूयात आपण पॉइंट्स हे. आता ह्याला देऊयात थोडासा गोल आकार. झालं. आता मोजूयात आपण हे किती आहे, किती आहे हे बघा, बरोबर 5.25. आता मी हे बरोबर 5.25 घेतेय.
मोजून जसा आकार आहे तसा टेप फक्त थोडा थोडा वळवायचा, ठीक आहे ना, पाऊंचा. आता मोजतीये मी, हे किती आहे, अर्धा इंच. जेवढं इथे येईल त्याच्या डबल तुम्ही इथे ठेवायचं. तर तिथे माझा अर्धा इंच आलं म्हणून मी इथे 1 इंचावर मार्किंग केलं. तुमचं जेवढं येईल त्याच्यात डबल करून ठेवा. त्यानंतर इथे कंपल्सरी अर्धा इंच वर यायचंय आपल्याला सर्व मापांसाठी. सर्व मापांसाठी फक्त अर्धा इंच वर यायचंय. लक्षात घ्या, हे पार्ट जे आहे ते कट होणार आहेत आपले, अननेसेसरीली आहेत ते, नकोय आपल्याला, ते आपण नंतर कापून टाकणार आहोत. ठीक आहे. आता जेवढा हा टक्स असतो त्याच्या निम्मा हा टक्स असतो आपला. तर माझा हा टक्स किती आहे, माझा 2.5 आहे, तुमचा 2 असू शकतो, तुमचा 1.5 पण असू शकतो. जेवढा पण तुमचा टक्स आहे, तुमचा 3 असू शकतो, 3.5 असू शकतो, त्याच्या निम्म करायचं. जे पण मिळेल तुम्हाला तो तुमचा टक्स आहे. आता ह्याच्या निम्म होतं 1.25, तर मी 1.25 इंचावर मार्किंग करते बरोबर इथे बघा. मुंडा खोलीच्या रेषेवर ठेवून मी मुंढ्यामध्ये मार्किंग करते 1.25 इंच. आता त्याच 1.25ला मी दुमडतीये. आता दुमडल्यानंतर बरोबर मी मार्किंग करते बघा. हा माझा पॉइंट आहे, याला मला इथे टक्स पॉइंटच्या मार्किंगला जोडायचंय. जोडलं. आता बरोबर अर्धा इंचाच्या डिस्टन्स वरून मला 1.25 इंचावर जेवढा तुमचा टक्स आहे तेवढं तुमचं मार्किंग आलं पाहिजे. मग तुमचा 1.5 असू शकतो, 1 असू शकतो, 2 असू शकतो, 2.5 असू शकतो. ठीक आहे, माझा इथे येतोय. जिथे पण येतोय तुमचा त्याला असं लांब, ही रेष लांब घ्या, कारण ह्याला आपल्याला वाढवावं लागतं. ठीक आहे, आता मोजूयात. हे किती आलं, हे बघा, हे आलंय बरोबर 6ला 1 रेष कमी. तर मग तिकडची लाईन पण आपल्याला 6ला 1 रेष कमी करायची आहे. ठीक आहे ना. आता बघा, जेवढं हे आलं होतं तेवढंच इथून खाली उतरवायचंय तुम्हाला. तुमचं अर्धा आणि 1 रेष येऊ शकतं, पाव येऊ शकतं, पावला 1 रेष कमी येऊ शकतं, किती पण येऊ शकतं. ठीक आहे, त्रिकोणी गुणे घेतेय मी आणि याला छान असं व्यवस्थित सेट करून ह्या रेषेला घ्यायचं. आता ही रेष वाढवायची आपल्याला, कारण आपल्याला इथे द्यायचा आहे छान छान मुंड्याचा गोल गोल आकार. आता मुंड्याचा आकार द्यायला हे सगळ्यात जास्त गोल जो भाग आहे तो वापरायचा आणि छानपैकी इथे आकार द्यायचा. झालं, हे कट होणार आहे आपलं. ठीक आहे, आता हे पण कट होणार आहे मधलं आपलं. ठीक आहे, सगळ्यात पहिले तर आपण आकार देण्याआधी आपल्याला पहिले हा डार्ट मायनस करायचा आणि हा डार्ट कट करून घ्यायचा. ते कट केल्यानंतर आकार कसा द्यायचा ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्याला हा डार्ट कापायचा आपल्याला. हा कापल्यानंतर ही लाईन कापायची आहे. ही लाईन कापल्यानंतर आपल्याला ह्या वरच्या लाईनवरती लाईन चिटकवायची आहे. फेविकॉल वापरा, टेप वापरा, काही पण वापरा आणि ह्याला असं चिटकवा. आता ह्याला आपल्याला मधुबालावाला शेप द्यायचा आहे. आता शेप देताना बघा, मी ह्याचा जी रेष होती ती ठळक केली आहे, चिकटपट्टीमुळे ती दिसत नव्हती. त्यानंतर ह्याला जो आकार द्यायचा आहे तो मी दुसऱ्या पेनाने देते, म्हणजे तुम्हाला कळेल कुठे कुठे कसलं कसलं मार्किंग करायचंय ते. आता बघा, ह्याला कापायचं नाहीये, पण ह्याला आधीच मार्किंग करून ठेवायचंय आपल्याला. ह्याचा निम्म करायचंय, निम्म करायचा, पाव इंच वर जायचंय सर्व मापांसाठी कंपल्सरी. त्यानंतर ह्याला अर्धा इंच खाली जायचंय सर्व मापांसाठी. ह्या रेषेच्या अर्धा इंच खाली गेलं. आता ह्याला सेट करूयात आपण असं, बघा, हे असं सेट केलं. आता ह्याला ही रेष मारूया.
दिसतोय आकार तुम्हाला? ठीक आहे. आता हा आकार झाल्यानंतर हा आकार आपल्याला कट नाही करायचा लगेचच. आपल्याला पहिले छान तो मधुबालाचा आकार द्यायचा आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला हे जे माप आहे तुमचं कपनुसार येणारं माप तुम्हाला स्क्रीनवर देते कोणत्या मापासाठी कोणतं घ्यायचंय. तर माझ्या मापासाठी इथे 3 इंच घेतेय मी. ठीक आहे. आता तुमचं माप आहे तुम्हाला तुमचं किती पण येऊ शकतं. तर तुमचं जेवढं आलंय तेवढं तुम्हाला इथून या पॉइंट पासून इथपर्यंत मार्किंग करायचंय. आता हे मोजूया किती येतंय खालचं. तर बरोबर येतंय 2.5 आणि 1 रेष. तुमचं जेवढं पण येईल तुम्हाला मोजायचंय आणि इकडे मार्किंग करायचंय. बघा मी इथे मार्किंग करतेय. सेम इथे मार्किंग करतेय 2.5 आणि 1 रेष. सेम इथे पण मार्किंग करतेय 2.5 आणि 1 रेष. जोडायचंय सगळं. आता हे जोडल्यानंतर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी दोन्ही तुम्हाला पॅटर्न सांगणार आहे. जर हे असं बनवायचं असेल असं योग बनवायचं असेल तरी सांगणार आहे. आता जे माझं योगपट्टी मला बनवायची सरळ त्यासाठी एवढं हे ठीक आहे. पण जर तुम्हाला असं रिक्वायरमेंट आली की नाही आम्हाला तसं पाहिजे तर तुम्ही इथे अर्धा किंवा पाऊण इंच वर जायचंय. ठीक आहे. मी ह्याला दुसरा पण वापरते कारण ते आपल्याला कट नाही करायचंय. बघा इथे अर्धा इंच किंवा पाऊण इंच वर जा. आता समज माझ्या मापासाठी मी पाऊण इंच वर जाते. त्यानंतर तुम्हाला फ्रेंच कर्व घ्यायचा आहे आणि फ्रेंच कर्वनी छान असा आकार द्यायचा. झालं. मग तुम्ही योगपट्टी कट करताना ह्या लाईन वरून कट करायची. ठीक आहे. पण माझं मात्र मी इथून कट करणार आहे कारण मला ते नकोय. त्यानंतर आता बघा हे योगपट्टीचं झालं. आता तुम्हाला बरोबर इथं जो कोन आलाय आपला हे आणि हे शेप जिथे मिळालाय तिथलं माप मोजायचंय. किती येते माप मोजूया. आता बघा माझं बरोबर 2.5 येतंय. तर जेवढं पण येतंय त्याच्यामधून अर्धा इंच वजा करून तुम्हाला बरोबर इथून मुंढ्यातून मार्किंग करायचंय. आता माझं 2.5 येत होतं मी 2 वर मार्किंग केलंय. दिसतंय तुम्हाला मार्किंग मी असं मोठं ठळक ठळक मार्किंग केलंय. ठीक आहे. हा पॉइंट आहे आपला. बघा तुमचं हे जेवढं आहे त्याच्यातून अर्धा इंच कमी करून तुम्हाला ही मार्किंग करायची. त्यानंतर आता ही जी आपली टक्स पॉइंटची रेषा आहे त्या रेषाचा म्हणजे इथून आपली जी फिटिंगची रेषा आहे तिथून जो बोबीचा आकार दिलाय तिथपर्यंत त्याचा मध्य घ्यायचा आहे. बघा जिथपर्यंत आकार दिलाय गोल गोल तिथपर्यंतच मध्य घेतेय मी. आता ह्या दोघांचा मध्य घ्यायचा म्हणजे मार्जिन आणि जो ऑलरेडी आत्ता पॉइंट भेटलाय त्यांचा मध्य. ठीक आहे. आता या दोघांचा मध्य फायनल. ठीक आहे. हा आपला मेन पॉइंट आहे. आता हा पॉइंट आहे ह्याला आणि याला आपल्याला जोडायचं. थोडं ठळक करते मी तुम्हाला दिसायला. दिसतंय. हा. आता याला आणि याला जोडायचं आपल्याला. बघा कसं जोडलं जातंय हे. इथपर्यंत झालं. आता आपल्याला ह्याला इकडून असं घ्यायचंय. इकडून असं. त्यामुळे ह्याला उलटा गोल करायचा आहे. असा उलटा गोल ह्याला इकडे जोडायचंय. आता बघा हा आकार तुमचा कसा येईल असा इकडून असा असं असं असं. दिसतोय तुम्हाला. ब्लॅक पेन जरा बरा आहे हा. मी इथून करते. असा शेप होते. हा पॉइंट असा आणि हा पॉइंट असा.
हे कापायचे आपल्याला. आता सगळ्यात पहिले तुमची जर योगपट्टी अशी वाली असेल तर ही कापा. माझी ही आहे स्ट्रेट, तर मी स्ट्रेट कापते. हे आपल्याला जोडायचं आहे. आता ही जी कापलेली योगपट्टी ती आपल्याला इथे चिटकवायची आहे. पहिले हा भाग आपण वेगळा करूया. बघा, ह्याला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. आता ह्याला बघा, ह्याला चिटकवायचंय आपल्याला. ह्याला चिटकवण्यासाठी इथून ह्या कोपऱ्यापासून आपल्याला 1.5 इंच आत जायचंय. सर्व मापांसाठी बघा, मी 1.5 इंच इथे मार्किंग करते. ह्या कोपऱ्यावरून 1.5 इंच इकडे मार्किंग करते. आता हे जे 1.5 इंच आपण मार्किंग केलंय त्याला आपल्याला एका रेषेने जोडायचंय. सर्वांसाठी बरं का, हे कोणत्या वेगळ्या मापासाठी नाहीये की माझंच माप आहे म्हणून, तसं नाही, सर्वांसाठी. आता बघा, जी रेष तुम्ही मारली आहे ती त्या रेषेवर ही योगपट्टी बरोबर ठेवायची अशी. हा, आता मात्र आपली योगपट्टी तयार आहे. तिला आपण जोडूया. मी पहिले अर्ध जोडून घेते म्हणजे मला चिटकवायला बरं पडेल. बघा, खालून पण चिटकवते मी, मग कटिंग करताना ते ओपन नाही झालं पाहिजे. तुम्ही काय करा, एखादा कागद, तुम्ही जर फेविकॉलने चिटकवत असाल तर एखादा कागद जोडा. ठीक आहे, खाली एखाद्या कागदाची चिंदी आणि मग त्याच्यावर मग फेविकॉल लावा, म्हणजे ते छान राहील. त्याचं काम झालंय. आता बघा, हा भाग आपला तयार आहे. आता तो जो भाग आहे ना, एक्स्ट्रा कापते मी चिकटपट्टीचं, नाही तर कटिंग मध्ये येईल आपल्या. हा, आता हा भाग तयार आहे आपला. आता हा भागाला बघूया आपण कसं करायचंय. आता बघा, तुम्हाला मी बोलले होते पहिले गळ्याचं कटिंग करून घेऊ आपण. हा जो भाग आहे तो, आता मी तुम्हाला बोलले होते जर तुम्हाला कटोरी सारखा आकार जर कस्टमरनी सांगितला तर फक्त ह्याला असं कटोरी सारखं शिवायचंय तुम्हाला. आणि ते पण कसं शिवायचं, इथून अर्धा इंच, इथून अर्धा इंच किंवा 1.5 इंच मार्जिन द्या कपड्यावर, आणि मग ते आपण कटोरी कशी जोडतो असं करून, आता हे फाटेल जर हे केलं तर, असं करून कसं शिवतो तसं शिवा आणि तो टक्स तुमचा असा तयार होईल. तुमची ही कटोरी सारखं ते तयार होईल. पण आपण प्रिन्सेस बनवतोय, ठीक आहे. सो त्यासाठी मी आता हा जो गोल बुबीचा जो भाग आहे, जो आपण आकार दिला होता बघा प्रिन्सेसचा, तो कट करणार आहे आपण. झालं. आता हा भाग आपला तयार आहे. बाजूला ठेवते मी त्याला. आता इथून बघा, हा जो भाग आहे ह्याला फक्त इथे मर्ज होईपर्यंत कट करायचंय. बघा, खूप छोटस कट केलंय मी. हे बघा, दिसतंय तुम्हाला? हे एक्स्ट्राचं कट करून टाकलंय, ह्याचं काही काम नाही. चला, पुढचा भाग आपण ठेवून मागचा भाग कंप्लीट करून घेऊया. सगळ्यात पहिले आपल्याला मुंडा उतरवायचा आहे. ह्याचा मुंडा 2 रेषा खाली उतरवायचा, म्हणजे 1.5 इंचांनी खाली उतरवायचा आपल्याला सर्व मापांसाठी. मागच्या भागाचा मुंडा, मुंड्याला बरोबर इकडे मार्किंग दिसत नसेल तुम्हाला मे बी, हा बघा, ह्याला इकडे असं बरोबर ह्याची जी साईडची रेष आहे आणि फिटिंगची रेष आहे बरोबर मॅच होतीये. आता मात्र मी ह्याला मार्किंग करते. बघा, खाली मी बऱ्यापैकी इकडे मार्किंग घेतेय. झालं, ह्या पार्टचं काम झालंय आपलं. आता ह्याला मी वरच्या मुंढ्याला फक्त मर्ज होईल असं करतेय. ठीक आहे, हा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे. त्यानंतर आता बघा, मला 13 उंची हवी आहे, पूर्ण उंची 13. ठीक आहे, तर मग माझी 13 उंची कुठून बसते बघा, 13 + 1 14, तर 14 इथे येते. पण तुम्हाला तुमच्या ऍक्युरेट साईज नुसार उंची हवी असेल तर काय करायचं, इथे बघायचं किती आहे माप आलंय. आता हे 1.5 इंच आहे, ह्यात मी 1.5 इंच अधिक करून ठेवते. तुम्ही 1.5 किंवा अर्धा इंच अधिक करून ठेवू शकता. आता मी बघा, इथे 1.5 आलं होतं, तर मी त्यात 1.5 इंच अधिक करून बरोबर 1 इंच ठेवलंय. आता मी हे जोडतीये.
जसं जाईल तसं याला जोडते. आता इथून बघा किती भेटलंय मला, हे बघा 14 आणि थोडंसं एक्स्ट्रा मिळालंय, पण ते मागे जाऊन बरोबर बसणार आहे आपला ब्लाऊज. तो जास्त नाही होणार किंवा विचित्र नाही वाटणार. ठीक आहे, आता हे जे काही आपलं आहे ते आपण कट करून घेऊया आणि मग आपल्याला मागच्या भागाचा शेप द्यायचा आहे. आता गळ्याचा आकार देताना लक्षात घ्या, आपल्याला इथे समज एक हुक लावायचा आहे, तर तुम्ही जेवढं पण शिलाईमध्ये समज तुम्हाला पाव इंचावर शिलाई मारायची असेल तर पाव इंच आणि पाव इंच असं अर्धा इंच ठेवायचं. पण मी अर्धा इंचावरून शिलाई मारते, त्यामुळे मी बरोबर इथे 1 इंच ठेवते. ठीक आहे, माझी इथे डोरी येणार आहे, मग इथे मी ह्याला असं जोडते. आता खालची पट्टी तुम्हाला किती इंचाची हवी आहे? तर मला आता 3 इंचाची तयार पाहिजे, तर मग मी 4 इंचावर मार्किंग करते. आता 4 इंचावर मार्किंग केल्यानंतर आपल्याला ह्याचा मध्य घ्यायचा आहे, फिटिंगच्या रेषेच्या मध्य. त्यानंतर ह्या दोघांचा पण मध्य घ्यायचा आहे. आता ह्या मध्यला आणि ह्याला मी असं रेषेने पहिले जोडणार आहे आणि असं जोडल्यानंतर मी ह्याला शेप देणार आहे. हे असं जोडल्यानंतर आपण ह्याला शेप द्यायचा आहे थोडासा गोल. ह्याचा मध्य काढते मी, इथून मी पाव इंच फक्त आत जाते आणि मग ह्याला मी असं जोडते. थोडासा गोलवा आकार देते. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर हा शेप झाल्यानंतर इकडचा शेप द्यायचा आपल्याला. बघा इथे जेवढं आहे हे मी मोजतीये, इथून एवढं बघा किती आहे, हे 3.5 आणि 1 रेष आहे. सेम मी 3.5 आणि 1 रेष इथे ठेवतेय. रेग मारते ह्याला मी. रेग मारल्यानंतर हा जो पॉइंट आहे हा इकडे जोडायचा आपल्याला. आता ह्याला असा मी गोल आकार देते. आता तुम्ही ह्याच्यामध्ये मोठा आकार पण देऊ शकता. आता मी हे एवढंच घेतलंय, तुम्ही हे एवढं इथपर्यंत पण घेऊ शकता. मग एवढा मोठा बॉक्स काढला की तुमचा असा आकार येईल. आता ती मुलीने मला जो पाठवला होता, तर तुम्ही बाटलीचं झाकण घ्यायचं, ते ठेवायचं आणि असा गोल 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 आकार काढायचा. ठीक आहे, म्हणजे ते मोठं होईल असं इथपर्यंत. समज तुमचा हा जो बॉक्स आहे मोठा घेतला, त्यानंतर असा गोल केला की त्यानंतर छोटे छोटे गोल बाटलीच्या झाकणाने काढायचे, असं करायचं. ठीक आहे, आता ह्याला मी कट करतेय. आता बघा ह्यात 2 प्रकारे बनवता येतं. हा कट करून हा वेगळा भाग आणि हा वेगळा भाग करून ह्याला अर्धा इंच देऊन मार्जिन देऊन तुम्ही जोडू शकता. किंवा मग काठ असेल तुम्हाला तर त्याला कट करायची गरज नाही. हा भाग जर काठाकडे ठेवला तरी असं प्रॉब्लेम नाही होत. तर मग मी हे जसं आहे, ठीक आहे, ह्याला थोडंसं काढून घेते मी. हे जसं शेप गेलाय तसंच फक्त मी कट करते. आता हे मी नुसतं शिलाई मारून पलटी पण करू शकते, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथून कट करून इकडे इकडे दोन्ही बाजूला अर्धा इंच देऊन मग ते जॉईन करू शकता. आता मी कपडा असा घेतलाय की त्याला डिझाईन करायला काही पर्याय नाही, त्यामुळे मी हे जर कापलं आणि ते चिंदी लावली तर चांगलं नाही दिसणार. पण मी जर काठाचा ब्लाऊज असता तर मी हे नक्की कापलं असतं आणि इकडे अर्धा इंच मार्जिन देऊन मग ते जोडलं असतं, ते छान दिसलं असतं. एनिवेज, तर मागचा भाग तयार आहे आपला आणि पुढचा भाग पण तयार आहे. बाहीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते, तुम्ही चेक करा आणि तसं ड्राफ्टिंग बनवा. आता ह्याच्यामध्ये ह्या पार्टमध्ये कुठे कुठे काय काय वाढवायचे ते तुम्हाला मी दाखवते. बघा योगपट्टीचा भाग आणि तो मधला भाग जो आहे तो मी एकदम बंद घडीवर ठेवलाय आणि त्याला कुठे कुठे मार्जिन दिले स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. त्यानंतर बाकीचे जे पार्ट आहेत ते मी असेच मेन फॅब्रिकला जोडून घेतलेत. त्यानंतर इथं फक्त गळ्याला पलटी केले मी फक्त वरती आणि बाकीचं साईडनी असंच नॉर्मल शिवून घेतले. त्यानंतर बघा हे 2 पार्ट मी रेडी केलेत. हे 2 पार्ट जोडण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला हा पार्ट योगपट्टीचा तयार करून घ्यावा लागतो. आता हा पार्ट तयार करण्यासाठी काय करायचं आहे, मेन फॅब्रिकवर सरळवर अस्तर ठेवायचं आहे, सरळ बाजूवर अस्तर ठेवायचं आहे. त्याला मस्त पिन्स लावून घ्यायच्या. बघा ह्याला जास्त ओढायचं नाही आहे शिवताना वगैरे, कारण हा पूर्ण भाग तिरका असतो.
तुम्ही बघा कुठेच तुम्हाला सरळ आडवं कपडा किंवा उभा कपडा नाही दिसणार ह्याच्यामध्ये, सगळं तिरक्या-तिरक्या कपड्यामध्ये. त्यामुळे खूप पेशन्स ठेवावं लागतं. आता बघा बिगिनरसाठी मी आकार चुकू नये म्हणून ही टिप दिली आहे तुम्हाला. बरोबर अर्धा इंचावरून तुम्हाला असं छोटं-छोटं मार्किंग करायचं आहे. त्यानंतर ते डॉट्स सगळे जोडायचेत आणि छान तुम्हाला आकार द्यायचा आहे, जेणेकरून तुमचा बघा हा आकार जर तुम्ही छान नाही शिवला ना, तर ॲक्चुअल तुमचं मेन हायलाइट ब्लाउजचं हेच आहे. सो इकडे फुगा येईल, तिकडे फुगा येईल, इथे उचललं जाईल, तिकडे उचललं जाईल, चांगलं नाही दिसणार ते. त्यामुळे तुम्हाला करायचं आहे काय, इथे बरोबर अर्धा इंचावरून तुम्हाला मार्किंग करायचं आहे आणि व्यवस्थित त्याच्यावरून अगदी हळू अजिबात कापड न ओढता त्याला शिवून घ्यायचं आहे. बघा 2 टिपा मारायला विसरायचं नाही आहे. ह्याला आपण दाब टिप वगैरे तसलं काही करणार नाही आहोत. ह्याला काय करायचं आहे, डबल टिप मारायची आहे. एक्स्ट्राचं वरचं जे गळ्याकडचं फॅब्रिक आहे, ते व्यवस्थित अगदी कट करून घ्यायचं आहे आणि नॉचेस मारून ह्याला पलटी करून इस्त्री करून घ्यायचं आहे. इस्त्री केल्याशिवाय पुढची प्रोसेस ह्याची करूच नका तुम्ही. बघा जर तुमचा वरचा कपडा जर सुळसुळीत असेल, सिल्कचा असेल किंवा भीती वाटत असेल तुम्हाला की चिटकेल, जळेल वगैरे, तर तुम्ही आयडिया करू शकता फक्त अस्तरच्या बाजूने तुम्ही इस्त्री मारू शकता. मेन फॅब्रिकवर जाऊच नका. ठीक आहे, जसं मी ह्या ब्लाऊजला केलं आहे, मी मेन फॅब्रिकवर इस्त्री फिरवलीच नाही. मी अस्तरवर फिरवली आहे आणि हा कपडा असा चिकटण्यासारखा होता. सो त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आहे. आता बघा मी इस्त्री फिरवल्यानंतर हे साईडनी जे आहे एक्स्ट्राचं आहे, ते मी शिवून घेते आहे. आता शिवताना तुम्हाला बघा खालचा भाग शिवताना दिसतच असेल, किती तिरपं म्हणजे किती जास्त तिरपं आहे ते योकपट्टी. बघा खालचा फॅब्रिक सरळ आहे आणि ती योकपट्टी तिरपी आहे. आता हे बसताना मात्र आपल्या अंगाला बरोबर असं आडवंच बसणार आहे. तुम्ही ब्लाऊज बघितलाच असेल, कारण ब्लाऊज पूर्ण शिवल्याशिवाय मी व्हिडिओ अपलोड करतच नाही. सो तुम्ही बघितलं आहे, बसताना हे अंगाला आपल्या सरळच बसतं, पण असं दिसतंय आत्ता तिरपं. आता बघा हे 2 भाग आहेत ना, पहिले तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा जो पॅच आहे, जो आपण कट केलेला आहे, कागदाचा तुकडा, तो पहिले बघायचा आहे. बघा जिथे चिकटपट्टी आहे, तो माझा कोणता भाग आहे, मुंढ्यातून जाणारा भाग आहे. त्यामुळे मला तो माहिती आहे कुठून कोणता भाग आहे. बघा हा चिकटपट्टीचा भाग वरती आला पाहिजे आपला आणि त्यानंतर आपल्याला कळतं की बाबा हे 2 असे भाग आहेत, कारण हे दिसायला एकसारखे दिसतात, पण ह्यांचा आकार जर तुम्ही नोटीस केला तर वेगळा आहे आणि चुकीचं बसवलं तर तुम्हाला चुकीच्या ठिकाणी फुगा येणार आहे. त्यामुळे ही स्टेप तुम्ही स्किप करू शकत नाही. त्यानंतर बघा ह्याला मी मोजती अल्हाद एकदम. बघा हे आपण एकत्र एका साच्यामध्ये बनवले, त्यामुळे हे कमी जास्त होत नाही. त्यानंतर ह्याचा मध्य काढायचा आहे, त्याला छोटीशी नॉच मारायची आहे. परत तो खालचा जो पार्ट आहे त्याला पण मध्य काढायचा आहे, त्याला पण एक छोटीशी नॉच मारायची आणि तुम्हाला हे मध्यापासून शिवायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे ओढलं ताडलं जात नाही आणि ह्याला कुठे चुण्या येत नाही. हे इतकं सुंदर जोडलं जातं ना, हे कधीच वरून खालच्या बाजूला किंवा खालून वरच्या बाजूला नाही जोडायचं. हे मध्यापासूनच जोडायचं, म्हणजे हे व्यवस्थित जोडलं जातं आणि अननेसेसरीली तुमचा कपडा असा फुगल्यासारखा किंवा विचित्र ठिकाणी आकार येत नाही. तर बघा मी मध्यापासून शिवलं आहे आणि इकडच्या बाजूला पण मी मध्यापासूनच शिवते आहे. आणि हे मध्यापासून शिवून झाल्यानंतर आपल्याला ह्याला नॉच मारायचं आहे. बघा हा गोलवा भाग आहे, कापड असं उचलल्यासारखं दिसणार आहे आणि नॉच एकदम शिलाईपर्यंत नाही जाऊ द्यायची. नॉच एकदम अल्हाद वरच्यावर मारायची आहे तुम्हाला, अगदी पाव इंचापर्यंत. म्हणजे आपण अर्धा इंचावर शिलाई मारली आहे की नाही, मग पाव इंचापर्यंत नॉच मारायच्या. बघा मी 3 नॉच मारल्यात आणि त्यानंतर मी डबल टिप मारते आहे. अशा पद्धतीनेच मी हा इकडचा पार्ट पण त्याला जोडून घेतला आहे, सेम टू सेम. आता हा पार्ट रेडी झाल्यानंतर आपल्याला योकपट्टीला ह्याला जोडायचं आहे. योकपट्टीला जोडताना काय करायचं आहे, बरोबर बघा हा जो मधला पार्ट आहे, तुम्ही काय करू शकता, साईडनी त्याला बरोबर अर्धा इंचावर मार्किंग करू शकता आणि मग त्याच्यावरती योकपट्टी ठेवू शकता. पण मी काय केलं, मी डिरेक्ट ठेवली आहे, कारण मला अर्ध्या इंचाचा अंदाज आहे. पण तुम्ही तसं नका करू. खालच्या बाजूनी पूर्ण असं गोल करून अर्धा इंचावर मार्किंग करा, त्याच्या मधल्या पार्टला आहे, आणि मग त्याच्यावर योकपट्टी ठेवून त्याला असं पिन्स लावून घ्या. बघा हे जोडताना तुम्हाला जर तुम्ही अर्ध्याचं पाव केलं ना, तर बघा शिलाई तर तुमची पाव इंचावरून येईल, पण वरचा भाग तुमचा पाव इंचाने एक्स्ट्रा होईल. म्हणजे हा जो मध्ये लावलेला भाग आहे ना, बोबीजचा भाग, तो आपला पाव इंचाने एक्स्ट्रा होईल सगळ्या बाजूनी आणि मग तो ब्लाऊज असा विचित्रपणे बोबीजला असा उचलल्यासारखा, एक्स्ट्रा अननेसेसरीली उचलल्यासारखा बसेल. तो असा छान तुमच्या बॉडीला होल्ड नाही करणार. त्यामुळे मागून मी चेक केलं आहे की माझं अर्धा इंच आलं आहे का, परफेक्ट अर्धा इंच आहे ना, हे चेक केल्यानंतर मी ह्याला
टीप मारून घेतली आहे. बघा, पहिले तुम्ही जर बिगिनर असाल, तुम्ही सुरुवातच करत असाल शिकायची, तर इथे तुम्हाला 5ची टीप मारायची आहे. नंतर तुम्हाला कन्फर्म करायचं आहे, की नक्की तुमची टीप अर्धा इंचावरून आली आहे का? आणि जर ती आली असेल, तरच तुम्हाला पक्की शिलाई मारायची आहे. ठीक आहे? पण जे नॉर्मली शिवतात त्यांना तर काही प्रॉब्लेम नाहीच आहे. अर्धा इंचावरून तुम्ही व्यवस्थित शिलाई माराल. त्यानंतर डबल टिप मारायला विसरायचं नाही आहे, कारण हा भाग आपला फायनल शिलाई असणार आहे. त्यानंतर ह्याला आपल्याला लेस लावायची आहे. आता तुम्हाला आवडेल ती लेस तुम्ही लावू शकता. आता ह्या ब्लाऊजचा कापड आणि कलरच असा होता, की ह्याला कुठलीच लेस सुटेबल होत नव्हती. मला मुश्किलनी ही लेस मिळाली आहे आणि खूप मुश्किलनी मी ही लेस शोधून काढली आहे आणि ती पण अशी आहे, की ती फक्त एका बाजूनीच शिवता येणार आहे. सो मी काय केलंय, तिची जी बाजू शिवता येण्यासारखी आहे, तिथून मी हळू शिवलंय त्याला एकदम पेशन्स ठेवून आणि त्यानंतर जो बाकीचा भाग आहे, जो उचलला जातोय, जिथे मोती आहे, जिथे मी शिवू शकत नाही, तिथे मी ना फॅब्रिक ग्लू असतं ना, ते लावलंय. ठीक आहे. तुम्ही फॅब्रिक ग्लू तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला जर डाऊट असेल, की ते निघेल वगैरे, तर तुम्ही एक आयडिया करू शकता. तुम्ही त्या मॅचिंग कलरचा धागा घेऊन आतल्या बाजूनी छोटे-छोटे हात शिलाईनी टाके घालू शकता लेसच्या कोपऱ्या-कोपऱ्याने. ठीक आहे. त्यानंतर बघा आता मागचा भाग, आता पुढचा भाग तयार आहे. ह्याला मी कमरेला पट्टी लावली आहे, ते मी शूट नाही केलं. मागचा भाग मी सेम तसाच पलटी केला आहे, जसा मी पॅकनिकच्या वेळेस केला होता. त्यामुळे सेम फुटेज मी इथे ॲड नाही केलं. हे मी असंच बनवले. बघा, हुक लूक पट्टी बनवण्याआधी मी हे लेस लावली आहे, जेणेकरून आपल्या पाठीला खूप छान असं फिनिशिंग आपल्याला पट्टी जोडल्यानंतर देता येईल. खूप पेशन्स ठेवून लेस जोडावे लागतात, जेव्हा त्याला मोती वगैरे काही वर्क असतं. आता पाठीमागचा भाग तर तयार आहे. ब्लाऊज कसा तयार झाला हे तर तुम्ही बघितलंच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.